प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 29 मार्चचा जबरदस्त धमाकेदार भाग तसाच तितकाच इमोशनल सुद्धा आहे. म्हणजे सुरुवातीला होतं असं की आजी आणि विजयामध्ये चक्क चोराचं भांडण झाले आणि विजयाने आजीला ताकीद दिली की शौर्यसाठी तिला कुठलीही चाळीतली मुलगी नको आहे, कारण ती शौर्याचं लग्न अर्पिता सोबतच लावणार आहे. त्यातच आता शौर्यने हर्षवर्धनच्याच फर्ममधून एक महत्त्वाचा पुरावा मिळवलाय, ऊर्जावरचे आरोप खोडून काढून तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. आणि पद्मामार्फत तो पुरावा त्याने ऊर्जापर्यंत पोहोचवलाय सुद्धा. पण जेव्हा पद्माकडून ऊर्जाला हे कळतं की पुरावा देणारा शौर्य होता, तेव्हा मात्र ती प्रचंड भडकली आणि बोलण्याच्या ओघात तिने चुकून पद्माला दुखावले. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन चोंबड्या दिव्याने पद्माचं मनपरिवर्तन केले. पद्माला केस मागे घेण्यासाठी तिने फूस लावली. ऊर्जाला स्वतःच्या चुकीची जाणीव होते तेव्हा पद्माला भेटायला जात असतानाच नेमकी तिची भेट होते शौर्यशी आणि पुन्हा तिचा वाद झालाय. पण आता ऊर्जाला त्या सगळ्या प्रकरणात, लाचखोर प्रकरणात अडकवण्यासाठीचा प्लॅन रचणारा आणि त्या प्लॅनमध्ये हर्षवर्धनला मदत करणाऱ्या माणसापर्यंत ऊर्जा शौर्यमुळे पोहोचली आहे. ते कसं? आता दिव्याने पद्माचं ब्रेन वॉश केले केस मागे घेण्यासाठी, पण ऊर्जा आणि शौर्य मिळून आता पुन्हा पद्माचे केस हर्षवर्धनच्याच समोर कसे उभे करतायत ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. भाग मस्त आहे प्रेक्षकांनो. आणि खरं तर आज मी तुमची माफी मागते, कारण मी तुम्हाला कालचा भाग नव्हते देऊ शकले. कालचा रिव्ह्यू देता आला नाही कारण मी थोडीशी आजारी होते. पण आजचा भाग आपल्या चॅनलवरती बघूयात. जहागीरदारांच्या फर्ममध्येच काही महत्त्वाचे डॉक्युमेंट शौर्य श्रुतीकडून घेत असतो. त्यातच आता त्याने सगळं फायनान्शियल रिपोर्टसुद्धा ठेवलेला असतो. ज्यावेळेस शौर्य विचारतो की हे सगळे डॉक्युमेंट्स, तेव्हा श्रुती सांगते की अरे सर ऐनवेळी कधीही मागू शकतात, त्यामुळे मग मी तयारच असते. तेव्हा शौर्य इतकं कौतुक करतो तिचं की काय कॉम्प्युटर आहेस यार श्रुती, तू कमाल आहेस. आता तो सगळ्या एंट्रीज पाहत असतो की त्यांच्या फर्ममधून नक्की पैसे कुठे कुठे खर्च झाले आहेत. आणि शौर्याच्या हाती आता सबळ पुरावा लागतो. ऊर्जाला लाचखोर प्रकरणात अडकवणारा हर्षवर्धनच होता याच्यावरती आता शिक्कामोर्तब होतं, तेही एका पुराव्याने. ते कसं बघा, कारण शौर्य जेव्हा ते डॉक्युमेंट्स चेक करत असतो, ते फायनान्शियल रिपोर्ट चेक करत असताना तो विचारतो की हा आत्माराम कोण आहे आणि त्याच्या इतक्या एंट्रीज काय तिथे लिहिल्या गेलेल्या. तेव्हा श्रुती सांगते की अरे आत्माराम कमरे आपले हर्षवर्धन सरांच्या ना आउटकम क्लायंट्सचे पूर्ण व्यवहार तोच बघतो. बरं शौर्य चल, मला महत्त्वाची कामं आहेत, मी जाते. श्रुती तर निघून जाते आणि शौर्यला असा काही धक्का बसतो. आत्माराम कमरे, ऊर्जा मला आता कळलंय की हे सगळं तुझ्यासोबत कोणी केले, पण तुला सांगू कसं? हां, एक मार्ग आहे. आणि ऊर्जापर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी शौर्याला एक मार्ग सुचतो. इकडे ऊर्जा मात्र खूपच पॅनिक झालेली असते. घरी येताच गटागटा ते पाणी पिऊन घेते. अक्षरशः घामेघूम झालेली असते. घरावरती अचानक धाड पडली. त्यातच आता पत्रकारांनी तिला जाबही विचारला. तिने न केलेल्या चुकीसाठी इतकी सगळी बदनामी होते. ऊर्जा इतकी मनातून ढासळलेली असते ना, काय करावं काही सुचतच नसतं तिला. हा आपल्यावरती लागलेला गंभीर आरोप नक्की खोडून काढायचा तरी कसा? खरंच प्रेक्षकांनो, एखादा माणूस मनातून स्वच्छ निर्मळ असेल तर त्याच्या स्वाभिमानाला जी ठेच पोहोचते ना, त्याने त्याचं अख्खं काळीज तर पिळवटून निघतंच, पण त्याला खरंच खूप त्रास होत असतो, जसं की आता ऊर्जाला होतोय. तिकडे विजया इतकी भडकलेली असते. जेव्हा ती आजीच्या नावाने खड्या फोडत असते ना, तेव्हा आजी नेमकी किचनमध्ये प्रवेश करते. या घरात जेवढा काही तमाशा होत आहे ना, नुसतं आईसाहेबांमुळे घडतंय. त्या शौर्याला फूस लावायची, दुसरं काय जमतं त्यांना. तेव्हा आजी येऊन तिला खडसावते की म्हणजे या घराचे नियम तुला माहीत नाही आहेत का? लहानांनी मोठ्याला वर तोंड करून उत्तरं द्यायची आहेत का? आजी विजयाला ताकीद करते की तुला जे काही बोलायचं असेल ना, ते थेट बोल विजया. विजया आता घाबरत नाही. आजीच्या नजरेला नजर भिडवून ते विचारते की ठीक आहे, आता ना मी तुम्हाला थेटच विचारते, शौर्याचं जे बदललेलं वागणं आहे ना, त्यांना कारणीभूत तुम्ही आहात.
लहानपणापासून बघते की शौर्यला त्याच्या आईबापापेक्षा जास्त तुमची सवय लागली आहे आणि आतासुद्धा तो तुमच्याच सोबत जास्त असतो. काय भरवलंय तुम्ही त्याच्या डोक्यात? का असा तो वागतोय? का त्याचा मूड नाही आहे? त्याला का कामं करावीची वाटत नाही आहे? का तो त्याच्याच वडिलांना उलट उत्तरं द्यायला लागलाय? असं तर नाही आहे ना की तुमचं आणि हर्षवर्धनचं पटत नाही म्हणून तुम्ही त्याला त्यांच्या विरोधात भडकावताय? आजी आता खडसावते की तोंड सांभाळून बोल विजया. आता त्या दोघींमध्ये जे वाद चालू असतात, चोंबडी दिव्या तिथेही टपूनच असते ऐकायला. अगं हर्षवर्धनच्या मनात कसं आहे माझ्याबद्दल? माझ्या मनात तर त्याच्याविषयी फक्त प्रेम आहे. विजया त्यांना विचारते की फक्त तुम्ही तसं दाखवत असाल. काय भरवलंय तुम्ही माझ्या शौर्याच्या डोक्यात? तेव्हा आजी पुन्हा एकदा ताकीद देते की विजया जरा विचार करून बोल, कारण आता मला राग येईल. विजया पुन्हा एकदा आजीवरती आवाज चढवून बोलते की तुम्ही हेच करत आला आहात आतापर्यंत. तुमच्या पुढे बोलण्याचा कधी कोणाला चान्सच दिलेला नाही आहे तुम्ही. फक्त स्वतःचं म्हणणं दुसऱ्यांवरती लादायचं. विजया पहिल्यांदा तोंड उचलून आजीला बोलत असते आणि हे ऐकून तर दिव्याला इतकं आनंद होत असतो ना, त्या दोघीच्या भांडणाची मजा तीच लुटत असते. तिकडे बंटी खेळायला जाण्यासाठी आग्रह धरत असतो आणि पद्मा त्याला ओरडत असते की आधी अभ्यास करायचा आणि मग जायचं. आता तो त्याच्यासोबत बहस करतो की ताई, यार उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कोण करतं अभ्यास? इतक्यातच शौर्य येतो आणि शौर्य म्हणतो की पद्मा, मला माहिती आहे बंटी खूप हुशार आहे, जा रे मस्त बॅटिंग कर, आणि तो त्याला लावतो. पद्मा आता चिडते, काय हे दादा, कशाला पाठवलं तुम्ही? तेव्हा शौर्य सांगतो की पद्मा पद्मा ऐक माझं एक तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. ऊर्जाला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करते आणि ती गोष्ट मी तिला सांगू शकत नाही. ती माझ्याशी बोलायलाच तयार नाही आहे यार. इतका रडकुंडीला येतो शौर्य. पद्मा विचारते की काय झालंय दादा, ऊर्जाताई का बोलत नाही आहे तुमच्याशी? आता विजयाने आजीवरती प्रचंड भयंकर आरोप लावलेले असतात की घरात जे काही घडतंय, वाद घडतायत, ते सगळं आजीमुळेच होतंय म्हणे. आता आजी तिला तटावते की विचार करून बोल माझ्याशी. विजया म्हणते की आजपर्यंत फक्त विचार करत होते, पण आता मला बोलायला येतं. आजपर्यंत फक्त गप्प बसले. तुम्ही नेहमी दिव्याला पाठीशी घालत आलात. कितीही तिने चुका केल्या तरी तिच्या चुका तुम्ही पोटात घातल्यात. खरं तर तुम्ही तेव्हाच तिला घराबाहेर काढू शकत होतात, जेव्हा ती या घरात आली होती सगळ्यांची फसवणूक करून. पण नाही, तुम्ही तिला डोक्यावरती बसवलं. त्यावेळी तुम्ही तिला घराबाहेर काढलं नाहीत का? कारण तुमच्यासाठी तुमचा मान सन्मान हे सगळं जास्त महत्त्वाचं होतं. अजून काय काय करायचं बाकी आहे हो तुमचं? आता आजीशी इतकं बोलून त्यांचा अपमान करून विजय इथेच शांत बसत नाही. उलट ती आता एका गोष्टीची सक्त ताकीद देते की माझ्या आदित्यच्या बाबतीत चुकीचं सगळं तुम्ही घडवलं, पण माझ्या शौर्याच्या बाबतीत मी मात्र असं काहीही घडू देणार नाही. माझ्या शौर्याच्या बाबतीत निर्णय तुम्ही घ्यायचा नाही आहे. आदित्यचं लग्न एका चाळीतल्या मुलीशी करून आधीच घरातल्या खूप गोष्टी बिघडवल्यात तुम्ही, पण माझ्या शौर्याच्या बाबतीत असं मी होऊ देणार नाही. माझ्या शौर्यासाठी मी अर्पिताची निवड केली. त्यांचा साखरपुडा तुम्ही 2 वेळेला पुढे ढकललात, पण मी माझ्या शौर्याचं लग्न कुठल्याही चाळीतल्या मुलीशी होऊ देणार नाही. आणि जर का तुम्ही असं करण्याचा प्रयत्न केला तर मग पुढे जाऊन मी हे विसरीन की मी कुमुदिनी जहागीरदारांशी बोलते, आणि ती त्यांच्यासोबत बहस करून तशीच निघून जाते. विजयाने खरं तर पहिल्यांदा हद्दपार केलेले असते आजीशी बोलताना. आता ऊर्जा शौर्याशी का बोलत नाही ही गोष्ट सांगण्याची तो टाळाटाळ करतो, पण पद्माकडे तो एका गोष्टीसाठी रिक्वेस्ट करतो की हा कागद कोणत्याही परिस्थितीत ऊर्जापर्यंत पोहोचायला हवाय. तिला फसवलं जातंय आणि तिला नक्की कोण फसवतंय हे या कागदामार्फतच ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. पद्मा, काहीही कर, पण हा कागद तिच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. यामध्ये पुरावा आहे आणि याच पुराव्याच्या आधारावरती ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. पद्मा, स्वतःवरती लागलेले सगळे आरोप ती खोडून काढेल, स्वतःला निर्दोष ती सिद्ध करू शकते. पण मी हा कागद स्वतः तिच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही आहे. पद्मा, प्लीज प्लीज माझी मदत कर. तेव्हा पद्मा म्हणते की पण दादा, अहो ऊर्जाताईने जर विचारलं की हा कागद माझ्याकडे कसा आला तर? ती थोडीशी घाबरते.
तेव्हा शौर्य तिच्यासमोर हात जोडतो चक्क. पद्मा प्लीज काहीही कर पण हा कागद तू ऊर्जापर्यंत पोहोचव प्लीज. तो इतकी रिक्वेस्ट करत असतो, इतकं तळमळीने, की पद्मा म्हणते की दादा तुम्ही नका काळजी करू, मी हा कागद पोहोचवते. आता शौर्याचा जीव कुठे भांड्यात पडतो, कारण पद्मामुळे त्याचं काम हलकं होतं. इकडे ऊर्जाचं चित्त काही थाऱ्यावरती नसतंच. म्हणजे तिचं मन इतकं बेचैन असतं, मनातून सतत विचार येत असतो की हे सगळं शौर्याने केलं असेल का, पण का, कशासाठी? त्याचं प्रेम खरं होतं का? पण त्याने कॅश जमा करायची तर मग त्याला अकाउंट नंबर कुठे मिळाला असेल? जर त्याने खरं प्रेम केलं असतं ना, तर तो मला नक्कीच भेटला असता. काहीही करून मी त्याला घराबाहेर काढलं तरीही तो मला भेटायला आलाच असता. ऊर्जाला ते आठवतं की चायचुईच्या ठिकाणी शौर्य तिची भेट घेतो. त्या 5 लाख रुपयांबद्दल त्याला बोलायचं असतं, पण ऊर्जा त्याचं काहीच ऐकून घेत नाही. त्यानंतर तिला दुसरा प्रसंग आठवतो की तिने शौर्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला होता. त्याला सांगितलं होतं की तू दिलेली कुठलीच गोष्ट मला नको आहे. ऊर्जा अस्वस्थ असतानाच नेमकी पद्मा तिला भेटायला येते. इतकं टेन्शन असून, इतका त्रास असूनही ती पद्माचं हसूनच स्वागत करते. तिला बसायला सांगते. पद्मा विचारते की काकू कुठं आहेत? ऊर्जा सांगते की ती बचत गटाच्या ऑफिसमध्ये. तेव्हा पद्मालाही ऊर्जासाठी इतकं वाईट वाटतं. ती म्हणते की ताई, मला बंटीने सांगितलं हे सगळं. माझ्यामुळे तुझे किती हाल होत आहेत ना, मला कळतंय. या सगळ्यासाठी फक्त मी जबाबदार आहे. आता पद्मा स्वतःला दोष देते. तुझं जेव्हा सामान बाहेर फेकलं होतं तेव्हा तर असं वाटलं की धावत पळत तुझ्याकडे यावं, पण तितकी हिंमत नव्हती ग ताई माझ्यात. तो शिर्के एक नंबरचा हलकट माणूस आहे. इतकं त्रास असूनसुद्धा ऊर्जा तिला शांततेत सांगते की नको काळजी करूच, निघेल काहीतरी मार्ग. तेव्हा पद्मा सांगते की खरं तर मी त्याच कामासाठी आले. या कागदामध्ये तुझ्या अकाउंटमध्ये जी 5 लाख रुपयांची अमाऊंट डिपॉझिट झाली आहे ना, त्याच्याबद्दलची माहिती आहे. आता नेमकं पद्माला ज्याची भीती होती तेच प्रश्न ऊर्जा विचारते. ऊर्जा सांगते की बँकेत गेले मी, तिथून सगळ्या डिटेल्स काढल्या. ज्या ब्रांचमधून माझ्या अकाउंटमध्ये अमाऊंट डिपॉझिट झाली तिथे जाऊनही मी माहिती काढली, पण ही माहिती तुझ्याकडे कुठून आली? तेव्हा पद्मा उडवाउडवीची उत्तरं देते की ताई ते महत्त्वाचं नाही आहे. हे बघ, तू त्या सगळ्या डिटेल्स चेक कर आणि लवकरात लवकर त्या माणसापर्यंत पोहोच. ऊर्जा जेव्हा तो कागद चेक करते तेव्हा ती विचार करते की आत्माराम कोंबळे कोण आहे पण हा माणूस, आणि त्याने ऊर्जाच्या अकाउंटमध्ये इतकी अमाऊंट जमा का केली असावी, नक्की काय कारस्थान आहे त्याचं? तेव्हा पद्मा अक्षरशः जीव तोडून सांगत असते की ऊर्जाताई, हे बघ, पुढे मला काहीही माहिती नाही आहे, पण या माणसापर्यंत जर का तू पोहोचली तर कळेल की हे काम करायला त्याला कुणी सांगितलं होतं. तुझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून तुला अडकवण्याचा प्लॅन नक्की आहे तरी कोणाचा? आता ऊर्जा हट्टालाच पेटते. पद्माला ती जा विचारत असते, त्या व्यक्तीचं नाव विचारत असते की ज्याने पद्माकडे हा पुरावा दिला. पण पद्मा आता उडवाउडीची उत्तर देते आणि नजरेला नजर देऊन खरं सांगू शकत नसते. म्हणूनच ती त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करते. ताई प्लीज माझं ऐक, मी नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं नाव. प्लीज तू फक्त या माणसाचा शोध घे, तू सत्यापर्यंत पोहोचतील. पद्मा फिरून फिरून फक्त याच वाक्यावरती येऊन थांबते. पण ऊर्जा स्वस्थ बसत नाही. ऊर्जा तिचा हात पकडते आणि तिला जा विचारते की पद्मा, मला सांग की हा पुरावा तुला कोणी दिला, कोणी सांगितलं या माणसाचं नाव तुला? पद्मा सांगायला तयार नाही. म्हणूनच शेवटी ऊर्जा म्हणते की शौर्य हर्षवर्धन जहागीरदार यानेच तुझ्याकडे हा कागद सोपवलाय ना. शेवटी नाईलाजास्तव पद्माला खोटं बोलता येत नाही. ऊर्जाला ती खरं काय ते सांगून टाकते की हो, शौर्यदादा आले होते माझ्याकडे घरी. त्यांनीच सांगितलं की या माणसाचा लवकरात लवकर शोध घ्या तरच तू सत्यापर्यंत पोहोचशील. आता ऊर्जाच्या मनात इतका राग भरलेला असतो ना, काय ते म्हणतात ना, राग आणि भीक माग, तसंच काहीसं ऊर्जाच्या बाबतीत घडतं. इतका मोठा महत्त्वाचा पुरावा शौर्यने हर्षवर्धनला गाफील ठेवून त्याच्याच फर्ममधून ढापला होता, ऊर्जापर्यंत पोहोचवला सुद्धा. पण ऊर्जा काय करते, तो पुरावा सरळ सरळ फाडून फेकून देते.
त्याचे तुकडे करते. पद्माला आता इतका धक्का बसलेला असतो. इकडे दिव्या खूप उत्साहात आनंदात हर्षवर्धनची भेट घेते त्याच्या रूममध्ये येऊन. आता तो तिला विचारतो की काय काम आहे. दिव्या सांगते की इतकंही महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की मग माझा वेळ कशाला खातेस उगाचच. दिव्या विचारते की बाबा, मी तुमचं एक महत्त्वाचं काम तर फते केलं, आता आपला पुढचा प्लॅन काय आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघ, तू या घरात माझ्याशी येऊन जरा कमीच बोल. त्यावर ती सांगते की पण बाबा, म्हणूनच तर ऑफिसमध्ये भेटले होते की नाही, सांगा ना आपला पुढचा प्लॅन काय आहे. हर्षवर्धन तिला असा काही तोंडावर आपटतो ना, हे बघ काहीही नाही आहे, आणि काही असलं तर मी तुला तसं कळवेन. तेव्हा दिव्या पुन्हा वर तोंड करून तेच विचारते, म्हणजे आता मी इतका मोठा पुरावा तुमच्याकडे दिला, तुमचं किती मोठं काम केलं मी. बाबा, मी माझ्या परीने काही करू का. हर्षवर्धन तिला ताकीद देतो की स्वतःचं डोकं वापरू नकोस. मुद्दामच ती विचारते की अच्छा, म्हणजे या केसमध्ये करण्यासारखं काही नाही आहे का. आता हर्षवर्धन बघा काय म्हणतो, आपण जे काही केलं आहे ना, त्यामुळे ती ऊर्जा शिंदे परत फिरून या केसकडे वळणारच नाही. हा हा हा, किती मोठा गैरसमज आहे ना हर्षवर्धनचा. आणि जरी समजा ऊर्जा शिंदे या केसमध्ये पडलीच, तर मग ती केस लढण्याच्या लायकीचीच राहणार नाही. हां, पण इथे त्या पद्माने नको काही घोळ घालायला. तसंही ती काही करूच शकणार नाही म्हणा, कारण तिच्याकडे तेवढी ताकदच नाही आहे. किती हर्षवर्धनचे भ्रम आहेत यार. ऊर्जा ना नक्कीच लवकर हे भ्रमाचे भोपळे याचे फोडणारच आहे. आता ही दिव्या पुढे जाऊन माती खाते की काय असं वाटायला लागले. का माहिती आहे, कारण हर्षवर्धन जेव्हा तिला सांगतो की आता तुझा काही काम असेल तर कळवेन, ती थोडं पुढे जाते आणि विचार करते की म्हणजे आता पद्माचा बंदोबस्त करायला हवा आहे. तर मागे फिरून ती विचार करते की डोंट वरी हर्षवर्धन जहागीरदार, तुमचं काम तर मी फते करेनच हो, पण त्या कामानंतर मला माझं रिवॉर्ड हे मिळायलाच हवं आहे. म्हणजे ही अतिशहाणपणा करायला जाणार आणि ते प्रकरण बहुतेक हर्षवर्धनवरतीच शेकणार की काय असं वाटते. इकडे ऊर्जाने आता इतका मोठा गैरसमज करून घेतलेला असतो. शौर्यने पाठवलेला तर पुरावा हिने फाडून टाकला रागाच्या भरात, पण आता ती इतकी भडकते पद्मावरती, म्हणजे तूही या प्लॅनमध्ये सामील होती तर. तेव्हा पद्मा विचारते की ताई अगं कसला प्लॅन, काय बोलतेस तू. तेव्हा ऊर्जा इतकी चिडते, छान हा पद्मा छान, खरंच मला वाटलं नव्हतं अगं तूही या सगळ्यांमध्ये सामील असशील. त्या शौर्य हर्षवर्धन जहागीरदारला मी माझ्या नजरेसमोर उभं केलं नाही, तर त्याने तुला पाठवलं माझ्याकडे. आधी स्वतः अकाउंटमध्ये पैसे जमा करायचे आणि त्यानंतर पुरावे पाठवायचे आणि मग असा कांगावा करायचे की बघ मी किती प्रकारे तुझी मदत करतोय. पद्मा इतकं जीव तोडून समजावत असते की नाही ताई, हे बघ तू असा विचार का करतेस. ऊर्जा तिच्यावरती वचकते की पद्मा, मला तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती अगं. तुला माहिती होतं ना की शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. तू सुद्धा माझ्यापासून सत्य लपवलंत. ऊर्जाला इतका त्रास होत असतो. तेव्हा पद्मा समजावत राहते की ताई, हे बघ मला जराही असं वाटलं असतं की तुझ्यासोबत चुकीचं घडतंय तर मी तुला सगळं खरं सांगितलं असतं अगं. पण ऊर्जा तिच्यावरती पुन्हा नाराज होते की मला नाही आहे विश्वास, मला कुणावरतीच विश्वास ठेवायचा नाही आहे आता. पद्मा अगं मला तुझ्याकडून सुद्धा ही अपेक्षा नव्हती. काय यार ऊर्जा, ऊर्जा आता पद्माला अशी काही दुखवते ना प्रेक्षकांनो, खरंच म्हणजे इतकी भडकलेली असते, चुकून ते सगळं बोलून जाते. ती पद्माला विचारत असते की प्लॅन होता ना तुम्हा सगळ्यांचा, प्लॅनमध्ये तो आमदार शिर्के पण सामील होता ना, बोल ना पद्मा. तेव्हा पद्मा सांगते की ताई अगं ती खूप वाईट लोक आहेत अगं. तेव्हा पद्मावरती चिडून ऊर्जा रागाच्या भरात बोलून जाते की पद्मा बोल सगळं काही, तुमच्या सगळ्यांचा प्लॅन होता ना, का माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं. पद्मा आता हेही सांग मला की तुझा नक्की विनयभंग झाला होता की ते पकडणं एक नाटक होतं की प्लॅनचा एक भाग होता, बोल. आत्ता मात्र पद्माला असा काही धक्का बसतो की तिचं पार अवसानच कळून पडतं. ऊर्जाला नंतर लक्षात येतं की यार तिने किती मोठी माती खाल्ली आहे. ऊर्जा तिची माफी मागते. तेव्हा पद्मा म्हणते की नाही ताई, तू मनातून दुखावले
कळतंय मला. आणि ती तेथून निघून जाते. ऊर्जाच्या बोलण्यानेच पद्मा आतून इतकी तुटलेली असते की ती निमूटपणे तेथून निघून जाते. ऊर्जाला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. आधीच एक गिल्ट कमी होतं का मनात की दुसरं भरलं. ऊर्जा अक्षरशः कोसळते आणि इतकी काळाकाळा रडायला लागते ना ती. ती तरी बिचारी काय करणार. तिच्यासोबत इतका मोठा डाव खेळला गेलाय. माणसासोबत जेव्हा असं होतं तेव्हा तो सैरभैर होतोच ना. कोणावरती विश्वास ठेवावा कळतच नसतं. तशीच काहीशी अवस्था ऊर्जाचीही झाली. आणि काय प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. भाग कसा वाटतो कमेंट करून कळवा. पुढील भागात तर मोठा ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो. होतं असं की पूर्वा आता ऊर्जाची समजूत घालते की पद्माचा तू एकमेव आधार होतीस. जर तूच असं बोललीस तर त्या बिचारीने कोणाच्या तोंडाकडे बघायचं. तेव्हा ऊर्जाला चुकीची जाणीव होते. पूर्वाला ती म्हणते की मी जाऊन बोलू का तिच्याशी. पूर्वा सांगते की जाऊन बोल तिच्याशी. तोपर्यंत चोंबडी दिव्या पद्माची भेट घेऊन सगळ्या गोष्टी बिघडवूनच टाकते की. पद्माच्या डोक्यात ती भरवते की ही केस जर तिने मागे घेतली किंवा ती केस जर तिथेच थांबवली त्यातच पद्माचं भलं आहे. ऊर्जा पद्माची भेट घ्यायला चाळीतून बाहेर पडणार इतका शौर्य तिला भेटतो. आणि शौर्याला पाहता क्षणी तिच्या डोळ्यात नुसता अंगार भरलेला असतो. परत जर तू माझ्या चाळीच्या आजूबाजूला जरी फिरकलास किंवा माझ्या नजरेसमोर जरी आलात ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे. आणि ऊर्जा त्याचं काहीच ऐकून न घेता निघून जाते. अक्षरशः तो रडकुंडीला येऊन ओरडतो की ऊर्जा ऐक ना यार प्लीज. आता तो तरी बिचारा काय करेल. पण आता या दिव्याने सगळ्याच गोष्टी बिघडवून टाकल्यात. आता ऊर्जा पुन्हा पद्माला कशी तयार करणार आहे. आणि ऊर्जावरचे आरोप खोडून काढण्यासाठी शौर्याची मदत होईल का पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.